दिवसेंदिवस वाढत असलेली आकडेवारी आणि त्यामुळे सतर्क झालेला प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अंजनगाव सुर्जी तसेच इतर गावांना भेटी दिल्या। तहसील कार्यालय येथे स्थानिक अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला। तसेच त्यांना ग्रामीण रुग्णालयाला भेट द्यायची होती, परंतु काही वेळापूर्वीच दिल्ली येथून आलेल्या एका संशयित व्यक्तीला पुढील तपासणीसाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयातच जाण्यास मनाई केली। त्यामुळे पालकमंत्री यांनी तहसील कार्यालय येथून कार्ला येथे भेट देण्यासाठी निघून गेल्या। अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयाची वाईट परिस्थिती असून येथे रुग्णांना कोणत्याही सोयी उपलब्ध नसल्याचं पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं। जो कोणी अंजनगावसाठी म्हणत असेल त्याला 5 मिनिटं ऑर्डर देतील, 5 मिनिटात ऑर्डर देतील। काय सांगतात 5 मिनिटात? एक काय समस्या आहे त्या माझ्याकडे द्या, आपण कशा आपण बघूया। मी तुम्हाला 5 मिनिटं आणि बळवंतराव भरपूर ऍक्टिव्ह आहेत, आता त्यांना पण आंदोलन आताच झालेले आहेत। आम्हाला मी पहिल्यांदाच आली, तर पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अंजनगावला येणं झालं। याच्या आधी एका कार्यक्रमाला यायचं होतं, पण इथल्या समस्या आणि इथलं हॉस्पिटलला खूप अपग्रेड करण्याची गरज आहे आणि आम्ही तसा प्रस्तावही दिलेला आहे। तर तो येत्या काळामध्ये होईल, पण त्याला वेळ लागणार आहे। आता तर आपल्याला ही संकटाची वेळ आहे। या संकटाच्या वेळीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे। आपण सगळ्यांना एक दुसऱ्याला मदत करू, असंच जर भावना ठेवली तरच ते होऊ शकेल। नाहीतर मग काय क्रिटिसिझम केलं तर मग ही सगळी यंत्रणा काम करते, सगळे अधिकारी आहेत, सगळे अंगणवाडी सेविका फील्डवर आहेत, सगळे पोलीस आहेत, सगळे मेडिकल ऑफिसर्स आहेत, त्यांना काय। त्यावर त्यांनी या संबंधितांना लवकरात लवकर उपाययोजना करण्यास सांगितल्या। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कार्ला येथे महाराष्ट्राबाहेरून काही नागरिक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलात राहत होते, तेव्हा तहसीलदारांनी व काही सामाजिक सेवा करणाऱ्यांनी त्या नागरिकांना कार्ला गुरु माऊली आदिवासी आश्रमामध्ये ठेवून त्यांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करीत आहे। पालकमंत्री यांनी सुद्धा त्यांना भेटी दिल्या, त्यांना कपडे वाटप केले। ते एकूण 25 नागरिक आहे। त्यांची जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय तपासणी झाली आहे। अंजनगाव दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत वानखडे यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ सुधारणा करण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या पूर्ण करण्यासाठी माझ्या निधीतून पुरविण्यात यावा असे जिल्हाधिकाऱ्यांना कळवल्याचं सांगितलं। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।